रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मी आता तयार झालेली आहे कारण मला आज जायचे आहे चिकटे काकू यांच्या घरी. आमच्या कॉलनीमध्ये काकूंनी आज त्यांच्या घरी दीपयज्ञ करण्याचं ठरवलेलं आहे, गायत्री दीपयज्ञ. त्यासाठी हरिद्वारवरून काही मुली तेथे येणार आहेत. त्यासाठी आम्ही सर्व महिला काकूंकडे जमणार आहोत. चला तर मग भेटूया आपण डायरेक्ट काकूंकडे. तर आता मी पोचली आहे काकूंकडे. दीपयज्ञ करणाऱ्या दीदींना यायला थोडा वेळ होता, त्यामुळे इथे मी काकूंची रांगोळी वगैरे शूट करून घेतली. तुम्ही इथे बघू शकता काकूंनी किती छान रांगोळी सजावट करून घेतली होती. तर इथे दीदींच्या स्वागतासाठी काही महिला जमल्या होत्या, त्यांचासुद्धा मी एक व्हिडिओ काढून घेतला. तर तुम्ही इथे बघू शकता यज्ञ करणाऱ्या दीदींचं आगमन झालेलं आहे. लता काकू येथे एक एक करून सर्व दीदींचे पाय धुवून घेत आहे. सर्वांना हळदी कुंकू लावून घेत आहेत. त्यानंतर त्यांना हार घालून त्यांचं स्वागत करीत आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे सर्व दीदींचं स्वागत आता आटोपलेलं आहे. तर आता आपण सर्वजण जाणार आहोत वरती हॉलमध्ये, जेथे दीप यज्ञासाठी तयारी झालेली आहे.
तर तुम्ही बघू शकता आता आपण सर्वजण हॉलमध्ये पोचलेलो आहोत. इथे काकूने पूजेची छान अशी तयारी करून घेतली होती. बघू शकता तुम्ही डेकोरेशन वगैरे किती छान. तर तुम्ही इथे बघू शकता या दीदींचं मंत्र उच्चारण चालू होतं आणि काकूंचं इकडे कलश पूजन सुरू होतं. त्यानंतर सर्व बायकांनी इथे एक एक करून सर्वांनी 2-2 दिवे प्रज्वलित करून घेतले. हा चान्स काकूंनी सर्वांनाच दिला.
जयति जय गायत्री माता शरण शरण दीजे माँ चरण शरण दीजे तिलक रे त्यानंतर आरती झाली. येथे सर्वांना एक एक करून आरतीचा मान मिळाला. हमारा युग निर्माण सत्संकल्प पूर्ण हो, वंदे वेद मातरम वंदे देव मातरम वंदे विश्व मातरम गुरुगाधिपती महाकाल की जय. अशा प्रकारे आपला दीप यज्ञ येथे संपन्न झालेला आहे. त्यानंतर येथे झी मराठीवरील टीम इथे आलेली होती. तुम्ही बघू शकता ते काय म्हणतात. तर झी मराठीकडनं इथं उपस्थित झालेलो आहे. उद्या झी मराठी प्रस्तुत पैठणीचा महासंग्राम या खेळामध्ये सर्व महिलांना आमंत्रित करण्यासाठी मी इथं उपस्थित झालेलो आहे आणि मला खूप छान वाटतंय की अशा प्रसन्न वातावरणात, ते सुद्धा गायत्री देवीच्या समोर एवढ्या सगळ्या देव्या बसलेल्या असताना मला इथं आमंत्रण द्यायला परवानगी दिली. त्याबद्दल आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि झी मराठीकडून पुन्हा एकदा सगळ्या गायत्री परिवाराला मनपूर्वक माझे आभार. तर असा होता आजचा ब्लॉग. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.